नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहे भोगी स्पेशल शेंग सोलाण्याची रस्सा भाजी आणि सुकी भाजी। भोगीसाठी आपण जी भाजी बनवतो तिला शेंग सोलाना म्हणतात। भोगीसाठी आपण ज्या भाज्या वापरतो त्या आहेत गाजर, वालीच्या शेंगा, वाटाणा, पावटा, काळी पापडी, पांढरी पापडी, डफळ, भुईमुगाच्या शेंगा, वांग, हरभरा या सगळ्या भाज्या आपल्याला सोलून घ्यायच्यात। या सगळ्या भाज्या आपण सोलून घेतल्यात। हा आहे पावटा। पावट्याची अशी शेंग असते, यातील फक्त दाणे घ्यायचे। ही आहे काळी पापडी, हिच्या दोन्ही साइडने अशा शिरा काढून घ्यायच्या। शेंग अशी सोलून यातील कोवळे दाणे घेऊन शेंग अशी बारीक चिरून घ्यायची। ही आहे पांढरी पापडी, हिला ही अशीच काळ्या पापडी सारखी शिरा काढून सोलून चिरून घ्यायची। ही आहे डफळ, हिला डबल बी असेही म्हणतात। याची शेंग अशी असते, ही सोलून फक्त दाणे घ्यायचे। गाजराचे असे आवडीप्रमाणे तुकडे करून घ्यायचे। वांग्याच्या चौकोनी फोडी करून घ्यायच्या। हे आहेत शेंगदाणे। ही आहे हिरवी वाल, वालीची शेंग अशी असते। वाल ही अशी सोलून अशी चिरून घ्यायची। हा आहे ओला हरभरा, याचे असे घाटे असतात, याला असे सोलायचे। हा आहे वाटाणा, याला मटारही म्हणतात, याच्या अशा शेंगा असतात। आता या सगळ्या भाज्या एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायच्या व याची कुकरला एखादी शिट्टी करून घ्यायची किंवा कढईमध्ये थोडे पाणी टाकून वाफून घेतले तरीही चालेल। कुकरची एक शिट्टी झाली, आता आपण गॅस बंद करू। कुकर गार होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करू। आपण इथे शेंगदाणे व पांढरे तीळ वेगवेगळे कोरडेच भाजून घेतलेत। त्यानंतर त्याच कढईत थोडे तेल टाकून खोबरे भाजून घ्यायचे, ते काढून त्यानंतर कांदा टाकायचा। कांदा परतत आला की त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर टाकून भाजून घ्यायचे। सगळं वाटण भाजून झालंय, आता गॅस बंद करूया। वाटण थंड होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्याचा कूट करून घेऊ। शेंगदाण्याचा कूट झालाय तो काढून घेऊ। त्याच भांड्यात पांढरे तीळ, आलं, लसूण, खोबरं, कांदा, कोथिंबीर हे वाटून घेऊ। हे वाटण थोडे पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊ। येथे आपण वाटण बारीक वाटून घेतलंय। तोपर्यंत आपला कुकरही थंड झालाय। याची आपल्याला अर्धी सुकी भाजी करायची आहे आणि अर्धी रस्सा भाजी, त्यामुळे आपण यातील अर्धी भाजी सुकी भाजीसाठी काढून घेऊ। एवढे आपण सुक्या भाजीसाठी काढून ठेवू। राहिलेल्याची रस्सा भाजी करू। कढई गरम झाले की त्यात तेल टाकायचे। तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की त्यात जिरे टाकायचे। कढीपत्ता टाकायचा। त्यानंतर हळद टाकायची। त्यानंतर ही लाल पावडर, घरचा मसाला आणि गरम मसाला हे सगळे मसाले बरोबर टाकायचे। मसाले टाकताना गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची, नाहीतर मसाले करपतील। मसाले जरा तेलामध्ये परतायचे। त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची। त्यानंतर आपण जे वाटून घेतलंय ते टाकायचे। त्यातील थोडे वाटण सुक्या सोलाण्यासाठी ठेवायचे। वाटण तेल सुटेपर्यंत परतत राहायचे।
वाटणाला तेल सुटायला लागल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा। भाजीमध्ये कूट टाकताना सुक्या सोलाण्यासाठी थोडा कूट शिल्लक ठेवायचा। तुम्हाला रस्सा ज्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या प्रमाणात कूट टाकायचा। मसाले करपू नयेत म्हणून यात थोडे वाटणाचे पाणी टाकायचे। परत एकदा वाटण छान मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये या शिजवलेल्या भाज्या टाकायच्या। वाटणामध्ये छान मिक्स करायच्या। आपण ज्या कुकरमध्ये भाज्या शिजवल्या होत्या त्यात आपल्याला जेवढे पाणी पाहिजे तेवढे पाणी गरम करून घ्यायचे आणि भाजीमध्ये टाकायचे। आपल्याला भाजी किती पातळ किंवा दाटसर पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकायचे। पाणी गरम करूनच टाकायचे म्हणजे भाजीला छान तरी येते। भाजीला उकळी येण्याची वाट पाहायची। गरम पाण्यामुळे भाजी लगेच उकळते। भाजीमध्ये चवीपुरते मीठ टाकायचे। उकळी आल्यावर गॅस कमी करायचा। 5 मिनिट भाजी उकळू द्यायची म्हणजे सगळ्या भाज्यांची चव रश्श्यामध्ये छान उतरते। 5 मिनिट झालेत, आता मी गॅस बंद करते। तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान तरी आली आहे ते। आपली सोलाण्याची रस्सा भाजी आता तयार आहे। आता आपण सुका सोलाना बनवून घेऊ। कढई गरम झाले की त्यात तेल टाकायचे। तेल आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता। तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की जिरे टाकायचे। कढीपत्ता टाकायचा। हळद टाकायची। आपण मगाशी जे वाटण शिल्लक ठेवले होते ते टाकायचे। एक चमचा लाल पावडर, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा गरम मसाला टाकायचा। मसाले तुम्ही चवीनुसार कमी जास्त वापरू शकता। यात आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा व छान परतून घ्यायचा। सगळे वाटण परतले की यात शिजवलेल्या भाज्या टाकायच्या। सगळ्या भाज्या मसाल्यात एकजीव करायच्या। चवीनुसार मीठ टाकायचे। मीठ भाजीमध्ये नीट मिक्स होईल अशा प्रकारे भाजी हलवून घ्यायची। भाजी खूप कोरडी वाटत असेल तर त्यावर थोडे वाटणाचे पाणी टाकायचे म्हणजे सगळे मसाले, वाटण, मीठ नीट एकजीव होईल। कोथिंबीर टाकायची। परत एकदा सगळी भाजी मिक्स करायची। यावर झाकण ठेवायची काही गरज नाही कारण या भाज्या आपण अगोदर शिजवून घेतल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया। आपला सुका सोलानाही तयार आहे। ही सोलाण्याची रस्सा भाजी आणि ही सोलाण्याची सुकी भाजी। भोगीला सोलाण्याबरोबर असते बाजरीची तीळ लावलेली भाकरी। तुम्हाला ही भोगी स्पेशल सोलाण्याची भाजी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।